गजर कीर्तनाचा समरूपितवाम भागम पानो महासायित चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथम। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। करिता भरोवरी दुरावशी, दुरी भवाची पुरी वाहावशी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमीत निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठघोषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयातला अतिशय सोपा उपदेश पर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावनक्षेत्र मानूर या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि संयोजक संदीप महाराज पांचाळ केनीकर यांच्या संयोजनाने सुरू असणारा हा हनुमान मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि पांडुरंगाच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा, मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा आणि या सोहळ्यातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला त्यांना वाटत असेल आज माझं नाव यायनं सांगू नये, कुणामुळे योग आला ही आज काही सांगायची परिस्थिती नाही आहे। पण हरिभक्त परायण मृदंगाचार्य मृदंग विशारद सुनील महाराज पांचाळ महाराजांच्या खूप प्रयत्नानं मी आलो बरं का। जेव्हा तारीख कशी ॲडजस्ट केली तेव्हा आमच्या दोघांनाच माहिती। मी महाराजांना मध्ये पण 2-3 वेळ फोन केले, म्हटलं महाराज होत असेल शक्य तर कोणीतरी दुसरे महाराज घ्या। तेव्हा तुमच्या पत्रिकाही राहिल्या होत्या, कारण धावपळ होतीच माझी। पण महाराज म्हटले नाही तुम्ही या, आणि वेळेत पोहोचत होतो। पण मध्ये एक ॲक्सिडेंट झाल्यामुळे रस्ता ब्लॉक झाला आणि कुठूनच गाडीची काही हालचाल होत नव्हती। मी त्याचे फोटो पण काढून आणले, त्यांना म्हणलं तुम्ही व्हिडिओ कॉल पण करा मला आणि दाखवतो मी तुम्हाला। म्हणून म्हणजे तुमच्या परिसरात मी 5-6 वर्षे झाली 7 वर्षे झाली येतोय, बरोबर आहे। पण उशीर झालेले हे माझं पहिलंच कीर्तन असेल। लोक येण्याच्या अगोदर मी तासभर त्या गावात पोहोचलेला असतो बरं का। पण आता झाला उशीर त्याच्यामुळं, आणि मी उशीर केला तर मला बोलसान, पण माईक बंद पडला त्याचं काय करायचं आहे का नाही, बरोबर आहे का नाही सांगा। काही गोष्टी पुढं आपली सत्ता चालत नाही महाराज, ती भगवंताची असते, बरोबर आहे का नाही। म्हणून अशा कुठून गाडी आणली त्या आमच्या ड्रायव्हरला ना आम्हाला माहिती। ट्रॅक्टर सुद्धा येणार नाही बघा या मधल्या रस्त्याने, त्या रस्त्याने आम्ही इनोवा गाडी घेऊन आलो। तुम्ही आमच्या ड्रायव्हरसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी। आणि अजिबात कुठल्याच विचार केला नाही त्या गाडीचं काय होईल काय आमचं काय, काहीच विचार न करता। कारण जीवनात माझ्या अनेक वर्षाच्या कीर्तनात ही माझी दुसरी वेळ असावी की मी लेट झालो। पहिल्यांदा मला गावही आठवतं, जास्तच गावाला लेट झाल्यावर गावं लक्षात राहत नाहीत, पण 2च गाव असल्यामुळे एक पोखरणी आहे, नरसिंह पोखरणी, तिथं एकदा मला उशीर झाला होता असाच थोडा, आणि हे दुसरं गाव माझ्या एवढ्या वर्षाच्या कालावधीतलं आहे। म्हणून उशीर झाला त्याबद्दल सर्वांची क्षमा माफी, त्या बिचाऱ्याला काही म्हणू नका लक्षात ठेवा। म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो। मृदंगाचार्य हरिभक्त परायण संदीप महाराज आहेत, आमच्याच भागातले गायनाचार्य हरिभक्त परायण माधव महाराज हजारे आहेत, अशोक महाराज आहेत, गुंडाप्पा महाराज आहेत, संतोष महाराज आहेत, आदी करून सगळीच महाराज मंडळी, सर्व भजनी मंडळी, सर्वांना धन्यवाद। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वच भजनी मंडळीला धन्यवाद देतो। चोपदार महाराज साऊंडवाले दादा आणि महाराष्ट्रातलं नामवंत यूट्यूब चॅनल आमचे मराठी हॉटस्पॉटचे लहू तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, लहू दादा, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो।
बाहेर गावून भरपूर मंडळी आलेली आहे. आम्ही गाडी घेऊन येत होतो तेव्हाही लोक रस्त्याने येत होते बरं का. मी तुम्हा बाहेर गावून आलेल्या सर्वांनाच धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. सांगतो तुम्हासी महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो तर भजा रे विठ्ठला, तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक म्हणले नाही भजलं तर काय होईल. महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. अनमोल किमतीचा नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे आणि या नरदेहात येऊन जर भजन नाही झालं तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईल. लोकाला पटलं. लोक म्हणले महाराज आम्ही संसारिक माणसं आहे. एकदा आमच्या संसाराची भरोवरी झाली ना आम्ही परमार्थ करायला मोकळे झालो. महाराज म्हणले जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची ये पुरी वहावशी. एक दिवस भवसिंधूच्या पुरामध्ये आपल्याला वाहून जावं लागेल. भवसिंधूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण. या भवसिंधूच्या पुरामध्ये आपल्याला वाहून जावं लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण. या भवसिंधूच्या पुरात आपल्याला वाहून जावं लागेल. महाराज म्हणले जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जावं लागत असता. आणि भरोवरी केल्यानं संसार पूर्ण होत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे. आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे. बोलत चला बरं का. मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो. बोला बोला. कलश बसल्यावर आहे का ना. आता हा कलशारोहणाचा सप्ताह आहे का नाही, याला वेगळं महत्व असतं आहे का. मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो. कलशारोहण झालं की मंदिराच्या कामा कलश. कोटीचं मंदिर बांधा आणि जर कलशारोहण झालं नाही तर मंदिर अपूर्ण आहे. 2-3 लाखाचं मंदिर बांधा पण कलशारोहण झालं की त्या मंदिराला पूर्णत्व आहे. मला सांगा कलशारोहण झालं की मंदिराचं काम पूर्ण होतं. बंगल्याचं काम कधी पूर्ण होतं चला बोला. एक मजला काढला की दुसऱ्या मजल्याची गज काढलेली राहतात आहे का. दुसरा मजला पूर्ण झाला की तिसऱ्याची चाल, ही चाल पूर्वीपासूनच आलेली आहे. तिसऱ्याची चाल काढलेलीच राहते. बंगला पूर्ण होत नाही, मंदिर पूर्ण होतं का. मंदिर परमार्थातलं आहे म्हणून त्याला पूर्णत्व आहे. बंगला संसारातला आहे म्हणून त्याला पूर्णत्व नाही. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही. आपल्याकडून काय संसार पूर्ण होणारे माय. माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. एका बाईला म्हणलं चला न पंढरपूरला. ती बाई म्हणे महाराज 3 पोरी आहे, दोघींचे लग्न झाले. एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय. बोला बोला. वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती. तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळांपण आली ती. पहिली बाळांपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायची. दुसरी ऑपरेशन होऊन जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. तू या संसारातून कधी मोकळं होणार आहे. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही. ऐका, रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही. थोडा आवाज कमी करा. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. बरं रावण नुसता श्रीमंतच होता का पाटील सर. घास के पुरी और आकल के आंधे असं नव्हतं रावणाचा. विद्वान बी होता रावण आहे का. जे तांडव स्तोत्र आपण ऐकता का नाही ते भगवान शंकराचं तांडव स्तोत्र ते रावण रचित आहे. त्याचा निर्माता रावण आहे म्हणजे विद्वानही होता. बरं सामर्थ्य रावणात कमी नव्हतं. हे सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होते महाराज. एवढं सामर्थ्य रावणात होतं बरं का. झाडायला वारा होता. गणपती बाप्पा हराळा आणाय होते म्हणून अजून बी पेंडी ठेवतात. कळतं माझं बोलणं. एवढं सामर्थ्य. बरं परिवार सुद्धा रावणाचा लहान नव्हता. किती बायका होत्या रावणाला. बोला 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 लाजू नका. किती. 80,000. आपल्या एकीनच फासोळ्या उघड्या पाडल्या. दुसरी केलं होतं मडजण्याचं काम आहे का नाही. 80,000 बायका. एवढा मोठा रावणाचा परिवार. सामर्थ्यशाली रावण. त्या रावणाच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. रावणाची संसारातली पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. रावणाची दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं. आणि रावणाची तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. एवढा सामर्थ्यशाली रावण मेला. पण आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे
ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य, एवढा सामर्थ्यशाली रावण जर संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, तर आपण काय संसारातल्या इच्छा पूर्ण करणारे महाराज? चला बोला. लक्षात ठेवा, जेवढी बरोबरी कराल तेवढं दूर जावं लागेल आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरात व्हावं लागेल. लोकाला पटलं. लोक म्हणले, महाराज आम्ही देवाला भजू, पण त्या देवाला भजायला काय लागतं? महाराज म्हणले, काही नलगे एक भावची कारण. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. तुका म्हणे आन विठोबाची, मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आन घेऊन सांगतो. लक्ष देऊन ऐका बरं का, भावाशिवाय देव भेटू शकत नाही. मी सांगेल तुम्हाला, लक्ष द्या. काय दिलं हे जिथं पाहिल्या जातं त्याला म्हणतात प्रपंच, आणि कसं दिलं हे जिथं पाहिल्या जातं त्याला म्हणतात परमार्थ. परमार्थात काय दिलं हे पाहिल्या जात नाही, अंतकरणातला भाव देताना कसा आहे परमार्थात हे पाहिल्या जातं. बरोबर आहे. म्हणून भाव बळी आकळे. बोला, काय याच्यातलं काहीच न कळे? बोला, भाव बळे आकळे, एरवी न आकळे, करतळी आवळे तैसा हरी, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. बोल चला, देवा कारणे भाव, तस्मात् न लगे द्यावे फारशे वित्त, ये यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी, प्रभू मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणतात, मी कसा आहे? ना निराकार हो ना साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. जसा भक्ताचा भाव असेल, महाराज म्हणतात, मी तसा त्याला दिसत राहत असतो. बरोबर आहे. म्हणून आपल्या बोली भाषेतला शब्द आहे, भाव तिथं देव. जसा भाव असेल, जया अंगी जैसा भाव, महाराज म्हणतात त्याच्या जवळ तसा देव त्याला दिसत राहतो. बरोबर आहे. म्हणून महाराज म्हणले, हे खोटं वाटू देऊ नका, मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आन घेऊन सांगतो. तुका म्हणे आन विठोबाची, यावी ना असता अनेक पै साधन, वाहतसे आन विठोबाची, तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडशी जीवापासून या, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडशी जीवापासून या. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहावशी, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराज अभंगामध्ये आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. ऐका बरं का, सांगतो या शब्दानं अभंगाला सुरुवात केलेली आहे. जगाच्या पाठीवर एवढे सांगणारे आहेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत. पण सांगतात कोण, सांगतात काय, सांगतात कुणाला, सांगतात कशासाठी, हे फार महत्वाचं आहे. सांगत असताना पहिली गोष्ट, कोण सांगतं, काय सांगतं, कुणाला सांगतं, कशासाठी सांगतं, या 2-4 गोष्टी महत्वाच्या असतात बरं का. सांगताना पहिली गोष्ट, सांगणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे. अधिकाराशिवाय बोलू नये महाराज, आहे का नाही. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढाव का? तुला बायको टायमावच्या देणं, आमच्या काय वजन टाकायला पळ घरी. बरोबर आहे का नाही. भाव परमार्थात चुका काढायच्या असतील तर अधिकारी माणसानं काढाव्या, काय अडचण नाही. बरोबर आहे का नाही. अधिकार तैसा दावी याला मार्ग, चालता हे मग कळू येते. अधिकाराशिवाय बोलू नये बरं का, अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे, आहे का नाही. माझ्याकडे लक्ष द्या बघा. एखादा सामान्य माणूस जर गावातला आपल्याला म्हणला, तुझ्याकडे बघावं लागतं, मग आपण काय म्हणू? विठाला विठाला लक्ष द्या. आता एखादा गावातला सामान्य माणूस जर म्हटला तुझ्याकडे बघावं लागतं, आपण काय म्हणू? बघ काय बघायचं ते चाल. पण हेच जर शब्द एखादा PSI बोलला, तुझ्याकडे बघावं लागतं, तर रात्रभर झोप येत नाही. शब्द तेच आहे. पण PSIचा अधिकार वेगळा आहे, सामान्य माणसाचा अधिकार वेगळा आहे. मी जर म्हणलं हे देगलूर उद्या बंद झालं पाहिजे, ऐकल का कोणी माझं? बोला हो नाही काहीतरी बोला, ऐकल का कोणी माझं? नाही. पण मुख्यमंत्र्यानं मुंबईतून सांगितलं उद्या महाराष्ट्र बंद, कोणाची चालू ठेवण्याची हिंमत आहे का? नाही. का? मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे.
ज्याचा जसा अधिकार असेल तसं त्यानं बोललं पाहिजे. अधिकार कशाला म्हणतात? आधी आपण करावं मग इतराला सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात. बाप पोराला म्हणतो बाळ्या बिडी पेटून आण. पोरग जातं चुलीवर बिडी धरतं, बापाजवळ येईपर्यंत बिडी विजून जाते. बाप म्हणतो मूर्खा नालायका, साधी जीवनात बिडी पेटून आणता आली नाही, दुसरं काय करशील? पोरग म्हणतं मला चॅलेंज, आता जातो. मग पुन्हा बिडी चुलीवर धरतं, मग विजूच देत नाही. कळलं तुम्हाला? हां बरं. बिडी अशी इमानदार जाते, ती वडल्याशिवाय पेटत नाही. मी काय ओढून नाही पाहिली, दुसऱ्याचं पाहिलं बरं का. बिडीचा तो स्वभाव आहे, ती वडल्याशिवाय पेटत नाही. त्यानं तिथूनच बिडी वडायला सुरुवात केली. बापाजवळ येईपर्यंत तर अर्धी बिडी संपून. बाप बिडी वडत वडत पोराला म्हणतो बाळ्या बिडी वडतो नालाय का, बिडी वडणं चांगलं नसतं, अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. पोरगा ऐकणारं हुशार असतं, ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही, आणि मला म्हणता बिडी वडू नका. ऐकल का पोरग? बोला, ऐकल का? नाही. बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बिडी ओढू नये, तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला करावी आणि सिगरेट सुरू करावं. बरोबर ना? नाही, त्यानं बिडी सिगारेट पासून दूर राहिलं पाहिजे. एक पोरगा तंबाखू खात होतं, त्याला म्हणलं ए तंबाखू खातो तोय, मास्तर समोरून आले, मास्तरच्या समोर तंबाखू चोळतो. तो म्हणे तंबाखू खायला आपण आपल्या बापाला घाबरत नाही, मास्तरला काय घाबरायचंय? बघा, तंबाखू म्हणजे काय खूप मोठं व्यसन आहे? तंबाखू म्हणजे नॉर्मल व्यसन आहे. किती नॉर्मल आहे? बसलेल्या कित्येक तरी लोकांच्या खिशात तंबाखू निघेल. जाऊ द्या बसलेले, उभं राहणाऱ्यांच्या बी निघेल. जाऊ द्या उभं राहणारे, कदाचित एखाद्या सांगणाऱ्या कीर्तनकाराच्या खिशात बी निघेल, माझ्या नाही, कोणाच्या तरी निघेल. एवढं नॉर्मल. अरे म्हणलं पण तो मास्तर समोरून आले ना, म्हणे मी बापाला घाबरत नाही, मास्तरला काय घाबरू? आणि योगायोगान त्याचा बाप पुढून आला, पण बाप आल्यावर पोरानं तंबाखूचा हात मागे धरला. मला वाटलं बोलून गेलं, पण थोडी इज्जत बापाची ठेवली. त्याला म्हणलं का रे, आताच तर बोललो, आता बापाला सुद्धा घाबरत नाही, मग बाप आल्यावर हात का मागे धरला? ते म्हणे मी घाबरून हात मागे नाही धरला. म्हणलं मग ते याच्यातली अर्धी घेते म्हणे. बाप जर पोराच्याच हातातली अर्धी खात असेल तर पोराकडून चांगलं वागण्याची अपेक्षा करणं चुकीची कल्पना आहे. यद यद आचरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजना. श्रेष्ठ व्यक्ती जसे आचरण करतात त्यावरून बाकीचे लोक आचरण करतात. म्हणून घराचा कर्ता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहतं. गावाचा कर्ता चांगला असावा म्हणजे गाव चांगलं राहतं. राज्याचा कर्ता चांगला असावा मग राज्य चांगलं राहतं. आणि देशाचा कर्ता चांगला असावा तेव्हा राम मंदिर बनतं. यथा राजा तथा प्रजा. यथा प्रजा तथा राजा नाही. समाज नेता घडवत नसतो. नेता आपल्या इच्छेप्रमाणे समाजाला घडवत असतो. काय म्हणतात, आम्ही त्याला आमदार केलं, मग तू काऊन नाही झाला? माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? आम्ही त्याला आमदार केलं, मग तू का नाही झाला? तू जर त्याला आमदार करू शकतो तर तू खासदार पाहिजे. लक्षात आलं माझं बोलणं? नेता त्याला म्हणतात स्वतःच्या बुद्धीबरोबर दुसऱ्याच्या बुद्धीचा ज्याला चांगला उपयोग करून घेता येतो त्याला नेता म्हणतात. राजकारण कशाला म्हणतात? गरीबाच्या हक्कासाठी लढत लढत आपण श्रीमंत होणे म्हणजे राजकारण आहे. विठाला लक्षात ठेवा. म्हणून आज करतेही तसे राहिले नाही, जनताही तशी राहिली नाही. कोण्या एकाला दोष देऊन फायदा नाही. जनता बी तशी राहिली नाही, करते बी तसे राहिले नाही. माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला की 1 रुपयाची शॅम्पूची पुडी आणतो, बरोबर आहे? आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी गरीब माणूस असू द्या, श्रीमंत माणूस असू द्या, अख्खी लावत नाही. अर्धी आज लावतो आणि अर्धी बोला ना अशी भिंतीला उभी करून उद्याच्याला ठेवतो, बरोबर आहे की नाही? किती काटकसर आहे. आणि एवढी काटकसर शेतकऱ्याच्या जीवनात असावी. अर्धी शॅम्पूची रुपयाची पुडी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही महाराज. आता शॅम्पूच्या पुडीने एवढा मोठा गॅप भरून निघणार आहे का? बोला, हा स्वभाव आहे माणसाचा. जे माणसं घरी जेवल्यानंतर पॅन्टीला हात पुसतात तेच हॉटेलमध्ये गेल्यावर टिश्यू पेपर मागतात. विठाला विठाला. राजा तथा प्रजा. राजेही तसे राहिले नाही, प्रजाही तशी राहिलेली नाही. लक्षात ठेवा. पण करता चांगला पाहिजे. तुकाराम महाराजांचा अधिकार जर आपण पाहिला तर एकच प्रमाण सांगतो. महाराज म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एराने व्हावा भार माथा, किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी
मस्तक ठेविले, एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. बरं महाराज नुसता अधिकार असून फायदा नाही, तुम्ही सांगता त्याचा तुम्हाला अनुभव आहे का? महाराज म्हणले मला जे जे अनुभव आले का म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये. म्हणून अनुभवा व्यतिरिक्त महाराज काही बोलत नाही. बोलत चला, जे पाठ येते बिंदास बोला. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, वाचावी नाही अनुभवावी. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना मग पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस करायचं? होय अंग हरी रूप, तोपर्यंत कीर्तन करायचं. कथा किती दिवस ऐकायची? मी आता कथा करूनच आलो. कथा किती दिवस ऐकायची? सदाशिव्या श्रीमद भागवती कथा सारखं निगम कल्पतरोर्गलितम फलम शुक मुखादामृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुर्हु रसिका भुवि भावुकः. मुहू म्हणजे बारंबार पीत राहा, मुहू म्हणजे बारंबार सारखं. कथा मात्र एक जीवन, भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकायचं, अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन करायचं, आणि नारायण भेटत नाही तोपर्यंत पारायण करायचं. अनुभव पाहिजे ना महाराज. अनुभवा व्यतिरिक्त महाराज काही बोलत नाही. मग सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे. एवढा असून चालत नाही, हिताचं असलं पाहिजे. हिताचं सांगत असेल तर कुणीही कुणाचं ऐकावं. कदाचित लहान पोरग मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्यानी छोट्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे. आता मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे, बरेच लोक माझ्यापेक्षा वयानं मोठे आहे, बरोबर आहे ना? मग मी तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडावं का? नाही. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध जोडत असाल तर ज्ञानेश्वरी वाचणं बंद करा. माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली, आपल्याला 80व्या वर्षी कळना. बोला, जे भागवत आपण ऐकता ते भागवत शुकाचार्याने वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. संभाजी राजानं संस्कृत मधला बुधभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. वयाच्या प्रबोधे विचारजा नाही, समान तो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात. काय वयाचा ज्ञानाचा थोडा संबंध आहे. काय माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो, तुला कॅल्शियम कमी पडलं. पांढरं होण्याचा ज्ञानाचा काय संबंध आहे? अजिबात नाही महाराज, आहे की नाही? आता मला सांगा, मूर्खस्य गात्रानि वर्धन्ते किंतु ज्ञानम न वर्धन्ते. मूर्खाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढतं का? मला सांगा, ही मिशी आली आपल्याला, मग आपण काय याला पाणी घातलं का, खत घातलं का, फवारणी केली? बोला, काय नाही, स्वाभाविक आहे. वय झालं ती आली, इच्छा नसती तरी येणारच होती ना असती तरी येणारच होती. मग मिशी आली म्हणजे जोडून अक्कल आली असं थोडंच आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या मिशावाल्याला अकलीचा तीळ मात्र पत्ता नाही महाराज. मग अकलीचा आणि मिशीचा दूरपर्यंत संबंध नाही. माझं बोलणं लक्षात येते का? अवयव वाढले म्हणजे ज्ञान वाढत नसतं. लहान पोरग जरी मोठ्याला सांगत असेल आणि पोराचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे. कदाचित पोरग बापाला सांगत असेल, ऐका, आणि पोराचं सांगणं जर बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं सुद्धा ऐकलं पाहिजे. बापाला सांगण्याची प्रथा आपल्या संप्रदायात आहे ना. हिरण्यकश्यपूला प्रल्हादानं सांगितली होती ना नवविधा भक्ती. बाबा, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती
हिरण्यकश्यपूला प्रल्हादानं सांगितलेली आहे, म्हणजे पोरानं बापाला सांगितलेली आहे, पण बापानं ऐकलं नाही. हे हिताचं होतं पण ऐकलं नाही. कदाचित बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं जर नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं सुद्धा ऐकलं पाहिजे. बायको नवऱ्याला हिताचं सांगते कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका खोलीत बसले की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडं बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही आणि तुमचं मड कधी बी शेतातच गाडलेलं आहे. पण माझ्या येडीचं ऐका, मरमर मेले तरी वाटे झाल्यावर बरोबर 2च होणार आहे. तुम्ही काम करून मेले म्हणजे तुम्हाला गुंठाभर वाढून येणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून सांगून, पण पोरांकडे बघा आणि तुम्हा सांगते वेगळं निघा. बायको हे नवऱ्याला हिताचं सांगते, हे नवऱ्यानं ऐकत जावं नाही. असं सांगत असेल तर वल्ल्या फोकानं हाणावं, अजिबात पाप लागत नाही आहे का? पण बायको जर नवऱ्याला सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, या दारूमुळं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, अहो या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही, अहो या दारूमुळं गावातले लोक तुम्हाला चांगलं बोलत नाही, पाया पडते मी तुमच्या, नका करू शरीराचा आणि इज्जतीचा नाश. बायको जरी तळमळीनं सांगत असेल तर नवऱ्याने हे ऐकलं पाहिजे. ज्या बापानं आपल्या लेकीला तळहाताच्या फोडासारखं 18 वर्ष जपलं, ऐका दादा, गरीबातला गरीब बाप असू द्या बरं, त्याची पोरगी त्याला राजकुमारीपेक्षा कमी नसते. श्रीमंत बापच पोरीचे लाड पुरवत असेल हे म्हणणं चुकीचं आहे. गरीब बाप सुद्धा पोरीचा एक लाड शिल्लक ठेवत नाही महाराज. तळहाताच्या फोडासारखा आपल्या लेकराला जपतो. अरे जो बाप कधी दुकानावर दाढी करत नाही ना, तो पोरीच्या लग्नात 10 लाख आनंदानं खर्च करायला तयार होतो बरं. ऐपत नसताना 10-20 लाख हुंडा द्यायची तयारी ठेवतो. बाप दाद्याची त्याच्यासाठी एकरभर जमीन विकायला तयार होतो. बँडवाल्याच्या, मंडपवाल्याच्या, आचार्याच्या, सोनाराच्या, सावकाराच्या सगळ्यांच्या पाया पडतो आणि त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली करतो. कशासाठी? दारू पिऊन तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी, 5 लिटर रॉकेल अंगावर ओतून घेऊन पेटून घेण्यासाठी, विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी नाही. त्या बापानं तुम्हाला त्याची पोरगी दिली का? माझा जावाई माझ्यापेक्षा माझ्या पोरीला सुखात ठेवल या अपेक्षेने दिली, आणि आपण तिच्या स्वप्नाची राख रांगोळी करून टाकतो. मी सांगू तुम्हाला महाराज, दारू पिण्याचा त्रास किती असतो हे जाणून घ्यायचं असेल ना, तुमची पोरगी एखाद्या पिणाराला देऊन बघा, मग तुम्हाला कळेल त्याचा त्रास. अरे सणाच्या दिवशी सुद्धा घरात भांडणं असतात पिणाऱ्या माणसाच्या. माझी विनंती आहे तुम्हाला, जेवढे संसार दारूनं उद्ध्वस्त केले ना, तेवढ्या ओल्या दुष्काळानं नाही केले. जेवढ्या आत्महत्या आज बेरोजगारीनं होत नाही ना, याच्यापेक्षा कितीतरी पट लोक आज व्यसनानं मरतात महाराज. पण माझी विनंती आहे, दारू गांजा मटक्या गुटक्यात आयुष्य बर्बाद करू नका. अरे नशा करायची तर हरिनामाची करा ना. हे एवढं आलोय आम्ही, जवळपास 2 तासात आम्ही 150 किलोमीटर आलोय अशा रस्त्याने. जीव मुठीत घेऊन पळावं लागतं ना महाराज. हे का पैशासाठीच आहे का? बोला बरं. कोरोनात 2 वर्ष कीर्तनच नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का? बोला ना. ही नशा आहे. अरे हरिनामाची नशा केल्यावर दुसरी नशा करायची गरज पडत नाही. सांगू तुम्हाला, चला मला भेटतात पैसे म्हणून मी आलो असं गृहीत धरा तुम्ही, बरोबर? मला भेटतात पैसे म्हणून मी आलो म्हणून तुम्ही गृहीत धरा. माझ्या गाडीच्या समोर गाडी स्पीडनं 2 व्हीलरवर लोक पळवत होते, त्यांना काय मिळालं हो? बोला. ते लोक का आले? अरे आज शेतात दिवसभर काम करून पाहुणा जर येणार असता 10 वाजता तर माणसं झोपतात, म्हणतात ओ 10 वाजता काय येण्याची वेळ आहे काही? शेतात काम करायची दिवसभर आणि तुमची वाट पाहत बसायचं का? बोला. पण महाराज 10 वाजले तरी तुमच्या चेहऱ्यावर एकाच्याही आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही महाराज. काय मिळालं तुम्हाला इथं? अरे एवढ्या लांबून लांबून लोक आज या कीर्तनाला आले. महाराज आम्हाला इथं आल्यानंतर जो आनंद मिळतो ना, तो दुसरीकडे कुठं मिळू शकत नाही. लक्षात ठेवा, ही नशा आहे. अरे ही नशा आहे म्हणून लोक एवढ्या लांबून आले ना. ते तेलंगणातून आले एवढ्या लांब. यादव काय गाव आहे तुमचं ते? कोडाबगल बघा, एवढ्या लांबून. हे कोरेकल कोडाबगल आहे का नाही? एवढ्या लांबून लोंबून भवानी बिजलगाव असेल, खेरडा असेल, अनेक गावची लोक आज इथं आली. अहो काय मिळतंय तुम्हाला इथं? महाराज आम्ही हरिनामाची नशा केली. ब्रह्मरस घेई काढा, दिने पिढावारे पथ्य नाम विठोबाचे. बस
ही नशा करावो, दुसरी नशा करायची गरज पडणार नाही. जाम पर जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरिनामाची नशा केली की दुसऱ्या नशा करायच्या गरज पडत नाही महाराज. बायको जर तळमळीनं सांगत असेल दारू पिऊ नका, तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. आणि दारू पिण्याची हौस असेल तर लग्न करू नका, कठाळी राहा. कठाळ्या कळतो का तुम्हाला? सांड, वळू. तुमच्या इकडे काय म्हणतात? सांड का वळू का कठाळ्या काय म्हणतात? काही काहीच म्हणत नाही का? जाना तेच म्हणतात का? नाही, मला वाटलं भागाभागात बदल आहे. आमच्या गावाकडे मेल्यावर माणसं जाळतात, तुमच्या जीव गेल्यावर का? मग सारखंच आहे. विठाला बायको जर हे तळमळीनं सांगत असेल तर नवऱ्यानं हे ऐकलं पाहिजे. महाराज हे हिताच आहे. महाराज आपल्याला हिताचं सांगतात. आई के रे जना तुझ्या सोयीताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं, हिताचं आहे. पण शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये. महापृष्ठम कश्यचित ब्रियात, विचारल्याशिवाय सांगू नये असं शास्त्र आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. उपदेशोही मूर्खानाम प्रकोपाय न शांतय पय पानम भुजंगानाम केवलम विश्ववर्धनम. एखाद्या माणसाला उपदेशाची गरज नसताना तुम्ही जर त्याला उपदेशाचं बोधामृत पाजत असले तर पचनी पडत नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. क्रोधी माणूस असेल, अविश्वासी माणूस असेल, मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगत बसून आपला वेळ आणि एनर्जी आपण खर्च करू नये. गावातला एखादा आडमुठ म्हणलं ना, हाल्या दूध देतो, त्याला म्हणायचं त्याच दुधाचा चहा पिऊन आलो. त्याच्या नादाला लागून फायदा आहे का? काहीच फायदा नाही महाराज. आता मला सांगा, घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही, मग सूर्य नाही का? बोला बोला ना, हो नाही काहीतरी बोला. सूर्य नाही का? आहे. मग घुबडाला का मान्य नाही? त्याला दिवसा दिसत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. तसं काही घुबडाला नाही कळत आपल्या गावात सप्ताह सुरू आहे. हा पर्सनल मॅटर आहे. हा ज्याचा त्याचा प्रॉब्लेम आहे महाराज. का ठेवणाराचा थोडाच प्रॉब्लेम आहे? बोला बरं. हो, एक मला म्हणे महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे बाबा, नाही मानत तर चांगली गोष्ट आहे. आपण काय ताण घेता? मग आता त्याला टेन्शन आलं. म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार? म्हणे कसं काय काय वाटत नाही? म्हणलं एरी तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्र वाढलं समजीन. कळलं का तुम्हाला? नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. श्वान म्हणजे कुत्र, शुकर म्हणजे डुकर. कुत्र्या मांजराची का कमतरता आहे का? बोला ना. लक्षात ठेवा, मानतच नसेल एखादा तर त्याला आपण पर्याय करू शकत नाही. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्या होणे दगड बरे देवा. महाराज म्हणतात काही दगडात बदल होतो पण माणसात बदल होत नाही. एक मूर्ख माणूस रेल्वेनं चालला होता बघा, सांगून फायदा नाही. रेल्वेनं चालला, त्याला रिझर्वेशनचं एकदम वरचं सीट मिळालं. 3 सीट असतात ना, 1, 2 आणि 3. त्याला एकदम वरचं सीट भेटलं आणि ते रेल्वेत बसल्यावर त्याला जुलाब लागल्या. जुलाब करताना सगळ्या हां जुलाब लागल्या. मग ते सारखं वरच्या सीटवर चढायचं, पुन्हा संडास बाथरूमकडे खाली उतरायचं. दिवसभराच्या प्रवासात ते थकून गेलं. जसं घरी आलं तसं पटकन खाली बसलं. बायको म्हणे एवढं थकायला काय झालं? त्यानं घडलेला प्रकार सांगितला. म्हणे रिझर्वेशनचं एकदम वरचं सीट भेटलं आणि मग खाली उतरा वर चढा, खाली उतरा वर चढा, हातापायात काही ताकद राहिली नाही. ती बायको हुशार होती. ती म्हणे हो, तुम्हाला वरच्या सीटवर चढायचा खाली उतरायचा त्रास होत होता तर तुम्ही खालच्या सीटवर बसलेल्याला विनंती करायची, बाबा मला जरा वरच्या सीटवर चढायचा उतरायचा त्रास होतो, तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी तुमच्या सीटवर बसतो. असं म्हणलं असतं कोणी ऐकलं नसतं का? होय माया, ऐकलं नसतं का? बोला, ऐकलं असतं. तो म्हणे एवढी साधी गोष्ट मला कळना व्हय, पण खालच्या सीटवर कोणी बसलेलंच नव्हतं, मी कोणाला विचारू? विचारायला कळलं नाही त्यांनी परसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. अशा मूर्ख माणसाला सांगून फायदा होत नाही. महाराज म्हणतात एक दगड एकदा मंदिरात जातो देव होतो, हा दगडातला बदल आहे. माणसं रोज दर्शनाला जातात पण दगड राहतात, ही अधोगती आहे. लक्षात येते? म्हणून अशा मूर्ख माणसाला सांगून फायदा नाही. ही गोष्ट विचारली तरी सांगू नये. एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं मग सांगायला पाहिजे का? बोला बोला ना, सांगायला पाहिजे का? नाही. हाताला धरून दुकानात न्यावं, त्याच्याजवळ पैसे नसले तर आपल्या जवळचे काढावं, त्याला पाजावं आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्या. जातीन 200 रुपये पण नाश्ता होईल ना कार्यक्रमाचा. बरोबर आहे ना?
काही माणसं कार्यक्रम चांगलं करण्यात जेवढं जीवाचं रान करतात ना, तसं काही कुठं चालली ही बाई? जागा बदलायली होय, बदला बदला. सध्या पक्ष बदलण्याचं चांगलं चालू आहे. तुम्ही तरी कसे एका जागा बसाल? विठाला लक्षात ठेवा. बघा मला काय सांगाय, लक्षात येते का माझं बोलणं तुम्हाला? दारूचं दुकान विचारलं मग सांगायला पाहिजे का? नाही सांगायला पाहिजे. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायचा असेल तर दारूचं दुकान सांगू नये मला. पण आपले लोक कसे आहे, कार्यक्रम चांगला व्हावा एवढं जेवढं कसरत घेतात लोक, तसं फेल कसं जाईल याच्यात बी कसरत असते. आज तर कसं आहे, बऱ्याच कार्यकर्त्याला जेवढं नाही तेवढं बोलून घेतलं असेल लोकांनी, बरोबर आहे ना? अरे काय नियोजन करता तुम्ही? 10 वाजले पत्ता नाही द्या महाराजाचा, बरोबर आहे ना? आमच्याकडे द्या. 8ला महाराज नाही उभा केला तर नाव बदलून ठेवा तुम्ही. लक्षात ठेवा. काय कळतं काय तुम्हाला? एक आज बोलणाराला चांगला चान्स मिळाला, महाराज आहे का नाही सांगा. पण एक वाक्य बोलू, कळलं तर बघा. जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे, क्वालिटीचं आहे ते. कळावंच असं थोडं काय आहे, महाराज आहे का नाही सांगा. ज्याला काही करायची गरज नाही ना, त्याचं आयुष्य फक्त चुका काढण्यात जातं, बाकी कशातच जात नाही महाराज. लक्षात येते माझं बोलणं? लक्षात ठेवा. दारूचं दुकान विचारलं तरी बोलू नये. बरं, पिलेली माणसं काय करतील सांगता येत नाही, पण पेतील एवढं नक्की आहे. माया हो, तुम्हाला घरातली भांडणं जर कमी करायची असतील तर सारखं नवऱ्याच्या मागं गाराणं करूच जाऊ नका. ह्या बाया सारखं एकच गाराणं करतात, थोडं जेवून घेता का, थोडं जेवून घेता का, थोडं जेवून घेता का, थोडं जेवून घेता का. म्हणता ना तुम्ही असं नवऱ्याला? म्हणता का नाही? बोला ना, बोला, लाजू नका. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोल. मग आता नवऱ्याच्या मागं सारखं गाराणं करता का नाही? थोडं जेवून घेता का, थोडं जेवून घेता का, थोडं जेवून घेता का. भांडणं घरातली कमी करायची असेल तर असं बोलत जाऊ नका. बोलण्यात थोडा बदल करा. थोडं जेवून घेता का, थोडं जेवून घेता का म्हणायचंच नाही. थोडी घेऊन जेवता का, थोडी घेऊन जेवता का. बघा किती आनंद झाला बघा. नुसतं म्हणलं तरी एवढा आनंद आहे महाराज. 15 मिनिटात आत्ता खुलले ती. सांगा तुम्ही, तुम्ही करू दिल्यावर किती आनंद होईल सांगा बरं. लक्षात येते काय बाई? एक बाई नवऱ्याला रोज बनायची, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस आणि बायकोला झाकणभर दारू पाजली. त्या बाईन केलं, किती कडू आहे म्हणे. तो म्हणे, तुला आज कळलं का हे दुःख मी कसं पचवत असं? मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझं मला माहितीये. विठाला पिलेल्या माणसाला किती समजून सांगा, ते ऐकत नाही. मी एका म्हणलं दारू पिऊ नका, दारू वाईट आहे. म्हणे कसं काय? म्हणलं एका गिलासात दारू घ्या आणि एका गिलासात दूध घ्या. एका गिलासात दारू घ्या, तुम्हाला प्रयोग करून दाखवतो, आणि एका गिलासात दूध घ्या आणि बघा ज्या दुधामध्ये थोडे जिवंत किडे टाका. 15 मिनिटं किडे त्याच्यात राहिले महाराज, पण एकही किडा मेला नाही. दुधातला एकही किडा मेला नाही. म्हणलं आता हे दारू टाक. ते दारू टाकलं, एका मिनिटाच्या आत किडे मरून गेले. बस आज डोळे उघडले म्हणे महाराज माझे. एवढ्या दिवस अर्धी पीत होतो, आता अख्खी 1 क्वार्टर पिणार. पोटात एक बी किडा जिवंत राहिला नाही पाहिजे. काय सांगच माणसाला सांगा तुम्ही. अवघडच परिस्थिती आहे का नाही? एखादं दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झालं, लिव्हर किडनी खराब झाली त्याची. आणि किडनी खराब झाल्यावर त्याला दवाखान्यात भेटायला गेलो. अहो म्हणलं दारूमुळं तुमची किडनी खराब झाली, काही बी बोलू नका म्हणे महाराज. दारू ब्रँडेड पित होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे म्हणे. काय सांगणार आहे अशा माणसाला तुम्ही? बोला, दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुंबई मिट्टी आती है. नशा हरी नामाची करा. पुन्हा एकदा सांगेन मी तुम्हाला, दारूचं दुकान विचारलं तरी बोलू नये, पण काही गोष्टी न विचारता सुद्धा बोलाव्या. एखादा दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला, समोर खड्डा आहे, तो आंधळा माणूस खड्ड्यात पडणार, आपण तिथं उभे, आपल्याला दिसतंय हा खड्ड्यात आंधळा पडतो. मग आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट दिसणारानं बघावी का? बोला 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 ना. दिसणारानं बघावी का? नाही.
त्याला न विचारता रस्ता दाखवणं हे कुणाचं काम आहे? दिसणाराचं काम आहे. आंधळा अंधकूपी पडता मग देखणेनी लावावे सत्पथा, तेवी ज्ञानांध दुखी बुडता त्यासे उद्धार तत्वता मी प्रार्थितसे. तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे होत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. बोला नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी. तुम्हासी म्हणजे कुणाशी हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं, सांगतो महाराज लोकाशी भजारे विठ्ठला. बाकीच्याला तर काही गरज नाही. तुम्हाशी म्हणण्यामागं हा उद्देश आहे. ऐका, आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात लक्ष द्या, आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. सकळाशी येथे बोला आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे खटनट यावे, शुद्ध होणे जावे, दौंडी पिटी भावे, चोखा मेळा यारे यारे लहान थोर. याती भलत्या नारी नर करावा विचार, न लगे चिंता कवनाची. याती कुळ माझे गेले हार पोनी, श्रीरंगा वाचोनी आणुनेने. ऐका, मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेनाना विधान विष्णुदास. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीच्या नामे. महाराज संप्रदायात अशा व्यक्ती होऊन गेल्या ज्यांचं जात सुद्धा माहित नाही किंवा ज्यांचं कुळ सुद्धा माहित नाही. विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. महाराज म्हणतात याती कुळ माझे गेले हरपून. पुन्हा जात वीत गोत बोला कुळशीळ मात. भजे खातोरीत भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणान भजे खायचे बघा. बरोबर आहे ना. काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. त्या बाया हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. बोला बोला पुण्याची गणना कोण करी. त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या. माऊलीच्या सोहळ्यात माझी दिंडी आहे. मग ती दिंडी आळंदीतून पुण्यात आली. पुण्यातले दानशूर लोक, कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी बिस्किटचे पुडे वाटतं. या बायानं सर्व जमा केलं आणि मुक्कामा आले. एकमेकीला म्हणतात माय खोटं एका ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. मग त्या पुण्याची आहे का. पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. न नळाचा आणि न बाणाचा. बरोबर ना सर. नळाचा न कष्ट नाही लागत आणि बाणाचा न अशी जीभ फिरवून म्हणावं लागतं. आवाज अक्षर बदललं तरी अर्थ बदलतो. टोन बदलला तरी अर्थ बदलतो. एखादा आमच्याकडे पाहिलं की म्हणतो जय हरी महाराज जय हरी जय हरी जय हरी. समजा प्रेमळ
आणि एखादा आमच्याकडे पाहिलं जे रे समजा वैतागलेलं आहे आपलं जे अरेच पण दगड फेकून आणल्यासारखा लागतो, बरोबर आहे. अक्षर बदललं की अर्थ बदलतो, टोन बदलला तरी अर्थ बदलतो. भाषेत बदल असतो का नाही सांगा. आमच्या इकडे गेले तर काय म्हणतात मल तुल, बरोबर आहे. तिकडे विदर्भात गेले तर मले, भाषा कशी आहे मले तुले. तिकडे खानदेशात गेले तर आमनं तुमनं. आता सगळीकडे जावं लागतं ना. मी त्या दिवशी त्या धारणगावला जळगावकडे जायचं म्हणलं, धारणगावला जायचं म्हणे आथा जाण तथा फाकिल्या. आपण वळा म्हणतो ना ते फाकिल्या म्हणतात. आता जा तथा फाकिल्या म्हणे. म्हणलं जमस, काय अडचण नाही, जमस म्हणलं, जमलं म्हणलं. आता काय भाषेत बदल. इकडे लातूरकडचा जर फोन आला तर काय म्हणतात का करा लाव, कुठं आलाव, आलाव का गेलाव का, बरोबर असं जे ना. तुमच्या इकडून फोन आला तर कुठं आल्या महाराज, आल्या बायाला बी आल्या माणसाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या. मी पहिल्या जवळ आश्चर्य वाटलं मला. म्हणलं भाई असं का बोलाय म्हणे. कुठवर आल्या म्हणलं जवळ आल्या. म्हणे जेवल्या का म्हणलं आल्या जेवत्या. आता काय करणार. भाषेत बदल असतो का नाही सांगा. तसं भज खा त्वरित का नाही, भज का त्वरित भावनायुक्त अंतकरणानं भजलं तर जातीपातीचा विचार नाही. संप्रदायाची शिकवण कशी आहे का. 18 पगड जातीतले लोक या मंडपात आहेत महाराज. एका जातीचं नाही आहे इथं, पण हे सगळे एकत्रित बसवण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायात आहे. पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर पंढरपूरला चोखोबारायाचं दर्शन घ्यावं लागतं. ही आमच्या संप्रदायाची शिकवण आहे. पुरोगामी म्हणून घेणाऱ्यानं हे अभ्यासलं पाहिजे. संप्रदायावर बोट करणाऱ्यानं ह्या गोष्टी अभ्यासल्या पाहिजे. वारकरी संप्रदाय जातीपातीला थारा देणारा नाही. प्रांतात थारा आहे का. आता हे तेलंगणातले, काही कर्नाटकातले, काही महाराष्ट्रातले, बरोबर आहे का नाही. सगळे एकत्र आले का नाही. ना जातीवाद आहे, ना प्रांतवाद आहे, ना धर्मवाद आहे. नाही महाराज. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखे नाम तुची धन्य. बस ज्याच्या मुखात भजन आहे, नाम आहे, तो धन्य आहे. त्याच्या जातीचं काय काम आहे. लग्न म्हणलं की आट आहे. वयाची, जातीची, स्वरूपाची, शिक्षणाची, विद्वत्तेची, सगळ्या गोष्टीची आट आहे. शिक्षण म्हणल्यावर आठ आहे, बरोबर आहे ना. पण परमार्थ म्हणल्यावर लग्न म्हणल्यावर आठ आहे ना. आता ह्यानं जर ठरवलं लग्न करायचं समजा, जमल लगेच लाजला बुवा तो. दम धरसा उगा उदाहरण सांगितलं मी. आता त्याला किती खुल्ला बघा ना तो लगेच. यानं जर ठरवलं लग्न, अरे दम रे बाबा वर पाय माझ्याकडे, इकडे बघ. वेळ आहे आपल्या जो अजून भरपूर वेटिंग लिस्ट आहे, तू इकडे बघ माझ्याकडे. त्यानं जर ठरवलं लग्न करायचं, जमल का आता. बोला 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 बोला. नाही नाही जमणार. बाबांनी ठरवलं समजा आता लग्न, फक्त उदाहरण. जमना जमना बघा आता आहे का नाही. बाबांनी ठरवलं लग्न करायचं, जमल का आता. नाही, त्याचं वय कमी पडतं आणि बाबा आउट ऑफ कव्हरेज एरिया. बाबाचं वय आता जास्त झालं, बरोबर आहे. लग्नाला योग्य वयाची अट आहे 21 वर्ष असावं असं कायद्यानुसार, बरोबर आहे. हा झाला संसार. आता परमार्थ घ्या. त्या बाळानं ठरवलं मला महाराजाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं. काय अडचण आहे का. काहीच नाही. उभा राहिलाय, पावली खेळतोय, भजन करतोय. बाबानं ठरवलं मला महाराजाच्या कीर्तनात चोपदार होऊन उभं राहायचं. काय अडचण आहे का. नाही. कोण कोण भजन करू शकतं ऐका. 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणी बी भजन करू शकतं महाराज. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो तुम्हास काय भजा रे विठ्ठला. विठ्ठलालाच भजा. विठ्ठलाचाच प्राणप्रतिष्ठापना सोहळा, बरोबर आहे. हनुमंतरायाचा आणि पांडुरंगाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आहे. मग त्या नावानिशी सांगितलं विठ्ठलाला भजा. विठ्ठल शब्दाचा अर्थ असा आहे. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. हे काही वेगळे नाहीत हा. विष्णू आणि भगवान विष्णू आणि भगवान शंकर वेगळे नाही. पांडुरंग आणि भगवान शंकर वेगळे नाही. भगवान शंकर आणि पांडुरंग जर वेगळे असते तर पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग नसतं. कळलं माझं बोलणं. पांडुरंगाच्या वर डोक्यावर शिवलिंग आहे. आणि भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, शिवा रामा नाही भेद. हे प्रमाण आहेत हा, लक्षात ठेवा. मग नावानिशी सांगितलं तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक म्हणले नाही भजलं तर काय होईल. नाही तरी गेला Hare
ऐका, जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. लक्ष देऊन ऐका बरं का. एक बंदूक आहे, जरा 4G विनोद आहे, कळलं तर बघा. एक बंदूक घेऊन शिकारीला निघाला. लक्ष द्या. बंदूक घेऊन शिकारीला निघालं. माया हो, ऐकताय ना तुम्ही. आणि बायको म्हणे त्याला, कुठं निघालात? तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. काय म्हणे? वाघाची शिकार करायला चाललो. आणि बायको आतल्या घरात गेली आणि ते तिथंच उभं होते. बायको पुन्हा घरातून बाहेर आली. मग तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना बंदूक घेऊन? तो म्हणे मग जाणार आहे ना. मग इथंच काऊन उभे? तो म्हणे दारात कुत्रं उभं आहे. नाही कळलं का तुम्हाला? आता वाघाची शिकार. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे का नाही? झालाच पाहिजे ना महाराज. एक बघा, एक हिंद केसरी पैलवान होता. त्याची कुस्ती लावायची म्हणजे 51,000 रुपये द्यावे लागायचे. एक दिवस असा कुस्तीचा फड जिंकला आणि गावाकडे येत होता. गावाजवळ जवळ आल्यावर त्याला 2 चोरांना अडवलं आणि मारलं. बदाबद मारला. त्याच्याजवळचे पैसे घेतले, ट्रॉफी घेतली, त्याच्या अंगावरचे कपडे बी फाडून घेतले आणि दिला घराकडे हाकलून. घरी आला आणि दार वाजवलं. बायकून दार उघडलं. म्हणे माय तुमचे हे हाल कोणी केले? तो म्हणे अगं इथं आलो होतो ग. इथं जवळजवळ गावाच्या आल्यावर 2 चोरांना अडवलं म्हणे मला मारलं. माझ्याजवळचे पैसे घेतले, ट्रॉफी घेतली, कपडे बी घेतले म्हणे. बायको म्हणे तुम्ही हिंद केसरी पैलवान आहे ना, तुम्ही त्याला एखाद्याला तरी मारला असेल ना. असं काही बी बोलू नको म्हणे. आपली कुस्ती लावायची म्हणजे 51,000 रुपये द्यावं लागतात. चोरा संग फुकट कुस्ती खेळा येडा आहे का म्हणे. काय मार मग आता काय करतो सांगा. अहो तुझ्या ताकद आहे, तू जर त्याचा स्वतःच्या रक्षणासाठी फायदा करत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे का सांगा. तसं देवानं आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. म्हणतात ना, देवे दिला दे भजना तुम्हारा, देवे दिला दे भजना कशासाठी? भजनासाठी. याच देही गडी देवाचे भजन किंवा चिंतन. अनेक हे ज्ञान कुत्र्या, मांजराच्या, डुकराच्या, गाढवाच्या जन्मात भजन नाही करताय, भोजन करताय. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनी समसम. कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते, मग फरक आहे का? कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा गोळतं, बरोबर आहे. आणि माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. काही फारसा फरक नाही आहे. भूक लागणं सगळ्याला सारखंच आहे ना. म्हणून महाराज म्हणतात या नरदेहात आल्यानंतर भजन होत असतं. म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे पण मन माझे केशवा काबाने घे. अमृत जयास पिके पुढे जिवे गोड तीन अक्षराचा रस. अमृत जयास पिके पुढे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण आवडतं का? म्हणतात ना
अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। तुम्ही जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो। हरि नाम नहीं तो जीना, हरि नाम नहीं तो, हरि नाम नहीं तो यहाँ कहना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले। काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले। हरि का नाम जपो निश्वासर, अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो बोला, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम नावे। भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम नावे। देह पड़ी रह जाए यहीं पर, देह पड़ी रह जाए यहीं पर, फिर कुंडल और नगीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि जगणं म्हणता येत नाही। महाराज म्हणतात भजन जर झालं नाही त्या नरदेहाचा तसा फारसा उपयोग होत नाही, म्हणून म्हणतात ना जीवडा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे भजन नाही झालं तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया। बरोबर आहे।
पण काहीला भजन कीर्तन आवडत नाही, आहे का नाही? एका वाक्यात बोल, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी सप्ताह असेल ना, एवढा मोठा समाज या ठिकाणी जमला असेल ना, काही लोकाला जमत नसेल. आहे काही माणसं 100 किलोमीटरवरून कीर्तनाला आली, चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, आणि काही गावातली झोपली असतील. बरोबर. एखाद्याला म्हणलं नाव ते महाराज येणार आहे आपल्या गावात, चांगलं कीर्तन करतात ते, मग मला काय करायचं, मला काय करायचं? अहो कीर्तन आहे, मला आवडत नाही. समजायचं याच्या अंगात काहीतरी पाप. काही नाही भजन कीर्तन सप्ताह आवडत नाही महाराज, काही ना ते हे पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात बघ, 8 दिवस झोपू देत नाहीत रे. तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड, 8 दिवस गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाचे अवलादी आपलेच बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. ही शोकांती काय महाराज? कोणत्याही मुसलमानाला भेटा आणि म्हणा अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, ते आहेच म्हणणार. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा दाखवा, मी कीर्तन करायचं बंद करन. पण 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी दाखवून देईल तुम्हाला. शोकांती काय आजी? आज दुसऱ्याच्या धर्मावर एक शब्द बोलला तर दंगे व्हायला वेळ लागत नाही, आणि आपले लोक आपल्या धर्माला विरोध करतात. काही तर सप्ताह सुरू झाला ना, महाराज लोक पाहिले की जमत नाही, आपल्यासारखे कपडे पाहिले होता अजिबातच जमत नाही. आता आपल्याला तर चांगलं राहायची सवय आहे, पण काही ना असे कपडे पाहिले का एकमेकाला असे बघा ना, डाग एका कपड्याला त्यांच्या. तू तुरीनच हिंडायला लागला, मग डाग नाही पडतील तर काय पडतील. एक मला म्हणे महाराज दिसता, म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो, मग महाराजच आहे. महाराज लोकाला काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे, म्हणलं आण त्या घरातले गोदडेन बांध माझ्या अंगाला. आता कपडे बी चांगले घालू नये महाराज लोकांना, ही धारणा आहे लोकांची. एकदा आमचा ड्रायव्हर गाडीत हवा भरत होता, त्या हवा भरणारं म्हणे कुणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी आहे. हवा भरणारं म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, ही कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. हलकटात दारात काही मागायला आलो का मी? शोकांती काय करणे महाराज, जमत नाही गे लोका, जमत नाही. आज आहे का नाही, सप्त्यात खर्च झालेला जमत नाही. काही तर सरळ म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. काही अर्ध्या हळकुंडात पिवळी झाली ज्ञान पाजळायला सुरुवात करतात. एवढ्याचे जर संडास बांधली तर गाव सुधारणार नाही का? एवढ्यावरच संडास राहिले का तुझे? हां, लॉकडाऊनमध्ये 100ची क्वार्टर 1000ला घेऊन पिली तेव्हा गावचा विकास नाही आठवला? ही तंबाखू खाता ना, ही 2-2.5 हजार रुपये किलो पडती, किलो. ही 2-2.5 हजार रुपये किलोची तंबाखू खाऊन थुकता. हा पैसा सत्कार्याला चालला का? दारू गांजा मटक्या गुटक्यात किती पैसे जातात, ह्या पैसा सत्कार्याला चालला का? त्याला विरोध नाही. अरे खोटा 3 तासाचा पिक्चर काढायचा असेल तर 70-80 कोटी रुपयाचा खर्च आहे. बघ खोटा असतो ना पिक्चर, त्याच्या अगोदर 4 ओळी असतात मायावर. इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है, इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहे, याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही, आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा, असं स्पष्ट लिहिलेलं असतं. तरी पिक्चर पाहताना बाया ढसाढस रडतात. त्या हिरोच्या माग गुंडे लागले तर ही घरातूनच म्हणती पळ रे माय मरत का नो, त्याला काय होत नाही व, तू नवऱ्याला टायमावर जेव घालव. लय अवघड मा. चांगली मालिका सुरुवाची असली बाया नवऱ्याला जेवाय देत नाही. ती 7 वाजता मालिका लागते. आता एक तुझ्यात, बोला तुझ्यात जीव रंगला, नवरा उपाशी मारला. हा काय नाही, लटिके येते रुचे खोटा येते, पण त्याला पाहण्याचं 300 रुपयापासून 3000 पर्यंत तिकीट आहे. हे खरंय महाराज, तरी ऐकायला वाटत नाही, बरं वाटत नाही. आज शोकांती काय, आपण आपल्या धार्मिक कार्यक्रमाला मदत करा जातो, लक्षात येते का? पण जमत नाही काही लोकांना. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे, घातली या भय नरका जाणे. एवढा सुंदर कार्यक्रम चालू आहे, आपण बरोबरून याला मदत केली पाहिजे. आणि नाही जर मदत केली तर नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया जाईल. लोकाला पटलं, लोक म्हणले महाराज आम्ही देवाला भजू, पण आम्ही संसारिक माणसं, एकदा का आमच्या संसाराची बरोबरी झाली की आम्ही परमार्थ करायला मोकळे. महाराज म्हणले
अकरिता बरोबरी दुरावती दोरे करिता बरोबरी दुरावती दोरे करिता माणूस होता बघा. बरोबरी कशी असते. गरीब माणूस होता, दुसऱ्याचे ओझे वगैरे उचलून द्यायचा आणि त्याच्यातून जे पैसे मिळतील त्याच्यात त्याची उपजीविका तो भागवायचा. ऐका, एक दिवस एका श्रीमंत माणसाचं ओझं त्यानं उचलून दिलं आणि त्या श्रीमंत माणसानं प्रसन्न होऊन त्याला एक चांदीचं नाणं दिलं. प्रसन्न झाल्यानंतर लोक काय देतील सांगता येत नाही. आता हे ब्रेसलेट आहे ₹1,00,000 हे काय मी विकत नाही घेतलं. वाढदिवसाला दिलं मला एकाने. हे 20,000चं घड्याळ दिलं एकाने ₹1,00,000 मोबाईल दिला. आता इथं कीर्तन संपल्यानंतर दोघं तिघं अंगठ्या घालतील. तसं काही नेम आहे का काय सांगा बरं. म्हणजे तुम्ही हसून केला का नाही नुकसान माझं. पण ज्याला घालायच्या त्याने हे हसणं मनावर घेऊ नका. चांगलं कामाला लोक हसतच असतात. तुम्ही घाला अजिबात नाही बघा. लक्ष देऊन ऐका बघा. नाही हे खरंच दिलेलं आहे. अहो तुम्ही नाही का आता देगलूरकर महाराजांच्या चरणावर अंगठ्या वगैरे ठेवता. काय अडचण. प्रसन्न झाले की लोक काही बी द्यायला तयार असतात. त्या माणसानं चांदीचं नाणं दिलं. ऐका, प्रसन्न होऊन चांदीचं नाणं दिलं. पण हा एवढा गरीब होता ना, हे नाणं कुठं ठेवावं ही सुद्धा पंचायत होती. त्याला वाटलं कुठं धोत्राच्या कंबरपट्ट्यात ठेवावं. उचलून देता देता जर एखाद्या वेळेस पडलं तर काय करता. घरात ठेवावं तर घर नव्हतं. मग काय केलं बघा. गावाच्या बाहेर एक पडका किल्ला होता. हॅमिंग कमी करा. गावाच्या बाहेर एक पडका किल्ला होता. त्याने त्या किल्ल्यात ते नाणं पुरून टाकलं. म्हणे आपल्याला जेव्हा गरज पडेल आपण तेव्हा ते घेऊन येऊ. काही दिवसानंतर त्याचं लग्न झालं. कीर्तनात लवकर होत असते. कळलं का माझं बोलणं तुम्हाला. आता इथं कुठं वेळ आहे आपल्याला. साखरपुड्याला आणि सोयरिकीला आणि ठेळ्याला लग्न झालं त्याचं. दोघं नवरा बायको झोपडीत राहायला लागले. एक दिवस गप्पा मारत मारत बसल्यावर हा म्हणतो, अगं तुला माहिती आहे का. म्हणे काय. तू समजते आपण एवढे गरीब नाही आहे. म्हणे मग माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे. ती म्हणे अहो तुमच्याकडंच काय, मी पण माहेरातून आणलेलं. माझ्याकडं पण एक चांदीचं नाणं आहे. तिनं तिचं दाखवलं. त्याला म्हणे तुमच्याकडचं दाखवा. तो म्हणे गावाच्या बाहेर जो पडका किल्ला आहे तिथं मी ते नाणं पुरून ठेवलं. मी आत्ता जातो ते नाणं घेऊन येतो. ऐका, चैत्र वैशाखाचं रंगरंगत ऊन. सूर्य माथ्यावर आलेला. पायात चप्पल जोडा काही नाही. चिटपाखरू रस्त्यावर नाही. आणि अशा भर दुपारच्या वेळेत अनवाणी पायानं तो ते नाणं आणायला निघाला. अनवाणी पायानं नाणं आणायला निघाला. अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या. त्या देशाचा राजा होता. त्यानं पाहिलं, अरे एवढ्या उन्हात हा माणूस कुठं चालला असावा. अरे याच्या पायात चप्पल जोडा काय नाही. अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या. आणि हा माणूस कुठं चालला असावा. एका शिपायाकडून त्याला बोलावून घेतलं. म्हणजे विचारलं, का रे पायात चप्पल जोडा काय नाही तुझ्या आणि एवढ्या उन्हामध्ये ऊन मी म्हणतोय आणि कुठं निघालास एवढ्या उन्हात. काय नशा घेऊन निघालास. तो म्हणे राजेसाहेब तुमच्यापासून काय लपून ठेवायचं. गावाच्या बाहेर जो पडका किल्ला आहे ना तिथं मी माझं चांदीचं नाणं पुरून ठेवलेलं आहे. ते नाणं आणायला चाललो. राजा म्हणे एक चांदीचं नाणं आणायला एवढ्या लांब चालला. म्हणे हो राजेसाहेब काय करू. राजा म्हणे सोडून दे त्या चांदीच्या नाण्याचं नाणं. मी माझ्याकडं तर तुला सोन्याचं नाणं देतो. आणि राजानं त्याला प्रसन्न होऊन सोन्याचं नाणं दिलं. बघा ऐकाय आणायला चालला होता. बोला ना. ऐकायला आणायला चालला होता चांदीचं आणि मिळालं सोन्याचं. आता समाधान व्हायला पाहिजे का नाही.
राजा म्हणे बघ चांदीचं नाणं आणायला चालला होता मी, तुला सोन्याचं नाणं दिलं, आता काय करणार आहे तू? तो म्हणे राजेसाहेब आता मी काय करणार आहे, हे नाणं मोडणार, ह्याच्यातून पहिली एखादी चांगली चप्पल घेणार आणि चप्पल घालून मग किल्ल्याकडे जाणार. राजा म्हणे काय माणूस या. राजा म्हणे समाधान नाही झालं तुझं, मी तुला 100 सोन्याचे नाणे देतो. राजाने त्याला 100 सोन्याचे नाणे दिले. राजा म्हणे याचं समाधान झाल्याशिवाय इथून पाठवायचं नाही. 100 सोन्याचे नाणे दिले. राजा आहे महाराज, तो काय कमी आहे त्याच्याकडे बोला. 100 सोन्याचे नाणे दिले. राजाला वाटलं आता याचं समाधान झालं असेल. राजा म्हणे बघ एक चांदीचं नाणं आणायला चालला होता, 100 सोन्याचे नाणे दिले, आता काय करणार आहे तू? तो म्हणे राजेसाहेब आता मी काय चप्पल घालून किल्ल्याकडे जायला वेडा नाही, आता भाड्याची गाडी करणार आणि मग किल्ल्याकडे जाणार. राजा म्हणे काय माणूस असावा हा, पहिल्यांदा आमच्या इकडं 11,000 येत होता, आता एवढे देऊन याचं समाधान होईन, काय माणूस असावा. लक्ष देऊ नाही का बा, काय माणूस असावा. राजा म्हणे समाधान नाही झालं तुझं, 5,000 सोन्याचे नाणे देतो. राजाने त्याला 5,000 सोन्याचे नाणे दिले. मग तर आनंदानं उड्याच मारायला लागला. राजा वाटलं ज्या अर्थी आनंदानं नाचतो त्या अर्थी याचं समाधान झालं असणार. राजा म्हणे 5,000 सोन्याचे नाणे मिळाले, आता काय करणार आहे बोलतो. म्हणे राजेसाहेब एक चांदीचं नाणं आणायला चाललो होतो, तुम्ही 5,000 सोन्याचे नाणे दिले, आता काय करणार आहे? म्हणे राजेसाहेब आता मी काय चप्पल घालून किल्ल्याकडे जायला आणि भाड्याची गाडी करून जायला वेडा नाही, आता स्वतःची गाडी घेणार आणि मग किल्ल्याकडे जाणार. राजा म्हणे काय माणूस असावा हा. राजानं सांगितलं तुझं समाधान नाही झालं का, आजपासून अर्ध राज्य माझं मी तुला देतो. बघा बरं का, राजानं सांगितलं आजपासून अर्ध राज्य तुझं आणि अर्ध राज्य माझं. दोघाची मिरवणूक काढली, दोघाला 2 सिंहासनावर बसवलं आणि राजानं सांगितलं बघ आजपासून तू माझ्या बरोबरीचा मालक झालास, आजपासून अर्ध राज्य तुझं आहे आणि अर्ध राज्य माझे आहे. आपण जिथं बसलो इथपासून बरोबर माझ्या डाव्या हाताला माझं अर्ध राज्य आहे आणि माझ्या उजव्या हाताला माझं अर्ध राज्य आहे. सांग तुला कुणीकडचं राज्य देऊ? तो म्हणे राजेसाहेब जिकडनं पडका किल्ला येतो तिकडचं द्या. बस महाराज, हे ना कोण्या राजाचं आहे ना कोण्या गरीबाचं आहे, हे आपल्या सगळ्याच आहे. कळलं माझं? किती दिल्यानंतर आपण देवाला नोटीस पाठवू की आता बास झालं. किती श्रीमंत असावं माणसानं, भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर अशा सप्त्यात दान करावं, त्याला 1 नंबरचा श्रीमंत. भाकर आहे भूक नाही दरिद्री आहे, अंथरूण आहे झोप नाही दरिद्री आहे, पैसा असून चांगल्या कामात खर्चत नसेल तर दरिद्री आहे. मी गाडीत येता येता छान वाचलं, माणूस किती जरी श्रीमंत असला आणि विचार भिकारी असले तर त्याच्या श्रीमंतीचा कुणालाच फायदा होत नाही. बघा त्याच्या श्रीमंतीचा कुणालाच फायदा होत नाही. महाराज शरीर जर जास्त चरबी झाली तर त्यानं व्यायाम करावा आणि संपत्ती जास्त झाली तर त्यानं दान करावं. कळलं माझं बोलणं? संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे तर त्या संपत्तीला उपयोग आहे. पण असा सुंदर कार्यक्रम चालू आहे ना, आपण याला मदत केली पाहिजे. मदत आपण याला केली पाहिजे. पैसा कमवा, पैसा कमावणं पुरुषार्थ आहे, पण जोडून या धन उत्तम व्यवहारी आणि उदास विचारे दिलं पाहिजे. महाराज आपण अशा कार्यक्रमात दिलं पाहिजे. जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. एक दिवस भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं, लोक म्हणले आम्ही देवाला बजू काय लागतं, काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोवरी, दुरावशी दुरी भवाची पुरी व्हावशी विठोबा सर्वांनी. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा, हात वर करा, एकदम सरळ करा आणि 2 मिनिटं छान भजन म्हणायचंय. तुले हरी का नाम
गजर कीर्तनाचा.